नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर सेकंड डिस्क्रीट मॅथमॅटिक्स सेमिस्टर फर्स्ट यातील चॅप्टर नंबर 1 लॉजिकला आज आपण सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आम्हाला समजून घ्यायचे आहेत. नंबर 1 स्टेटमेंट म्हणजेच प्रपोजिशन्स. ए डिक्लरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not at the same time is called a statement or proposition. एखादं डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याचं उत्तर एक तर ट्रू किंवा फॉल्स अशा स्वरूपात येईल, पण दोन्हीही उत्तर एकाच वेळेस नसतील किंवा कुठलीही उत्तरात संदिग्धता नसेल, अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट किंवा प्रपोजिशन असं म्हणतो. एक्झाम्पल बघा बरं. द क्यूब रूट ऑफ 8 इज रूट 2. वास्तविक पाहता 8चं क्यूब रूट म्हणजे घनमूळ 2 येतं. 2 वर्गमुळात 2 नव्हे, रूट 2 नव्हे, म्हणजे हे उत्तर फॉल्स आहे. अगदी खात्रीशीरपणे आपण सांगू शकतो दिस इज फॉल्स. आणि जेव्हा असं उत्तर मिळतं तेव्हा याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो. ते ट्रू असो अथवा फॉल्स असो, पण त्याचं स्पष्ट उत्तर असलं पाहिजे, त्याला आपण स्टेटमेंट म्हणत असतो. नंबर 2 बघ. 7 इज ए प्राईम नंबर. आता 7 ही मूळ संख्या आहे. दॅट इज करेक्ट, 100% करेक्ट. So answer is true. Therefore this is also a statement. The sun revolves around the earth. सूर्य हा पृथ्वी भोवती फिरतो. हे रॉंग आहे, फॉल्स. सो इट इज ए स्टेटमेंट. त्यामुळे स्टेटमेंट आपण त्यालाच म्हणू की ज्याचं उत्तर एक तर चूक किंवा बरोबर या स्वरूपात असेल. नोट. सेंटेन्स विच आर इम्पेरेटिव्ह म्हणजे जे आज्ञा, कमांड किंवा रिक्वेस्ट या टाईपचे सेंटेन्स असतात, किंवा एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक असतात, किंवा इंटरॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन्सच्या स्वरूपात असतात, यांना आपण स्टेटमेंट म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवायचं. आर नॉट स्टेटमेंट. सेकंड कन्सेप्ट आहे लॉजिकल व्हेरिएबल्सची. A statement whose truth value changes according to circumstances is called a logical variable. For example, statement असं आहे P. It is raining म्हणजे सध्या पाऊस पडतोय. आता हे सिच्युएशननुसार अवलंबून असतं. ही जी व्यक्ती बोलतीये त्या ठिकाणी पाऊस पडत असेल म्हणजे तो सगळीकडेच पाऊस पडत असेल याची तर गॅरंटी नाही. म्हणून ह्याचं उत्तर परफेक्टली सिच्युएशनवर डिपेंड आहे. म्हणून हे आपण लॉजिकल व्हेरिएबल्समध्ये मोडणारं सेंटेन्स म्हणतो. द रूम टेम्परेचर इज नॉट मोर दॅन 30 डिग्री सेल्सिअस. आता रूम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नाही. हे प्रत्येक ठिकाणी असं ठरलेलं टेम्परेचर नसतं. ज्या ठिकाणी ही व्यक्ती बोलतीये त्या ठिकाणचं रूम टेम्परेचर भले 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसेल, पण दुसरीकडं ते तितकंच असेल याची गॅरंटी नाही. म्हणजे ते बदल पण होऊ शकणारं टेम्परेचर आहे. अशा वेळेस आपण याला लॉजिकल व्हेरिएबल्स असं या स्टेटमेंटला म्हणणार. नेक्स्ट कन्सेप्ट आहे लॉजिकल कॉन्स्टंट. ए स्टेटमेंट हुज ट्रूथ व्हॅल्यू नेव्हर चेंजेस इज कॉल्ड ॲज लॉजिकल कॉन्स्टंट. आता एखादं स्टेटमेंट आम्हाला दिलं आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कधीही बदलत नाही, त्याला आपण लॉजिकल कॉन्स्टंट असं म्हणतो. आता बघूया उदाहरण. फॉर एक्झाम्पल, एक स्टेटमेंट तुला दिले P. 5 इज ए प्राईम नंबर. आता 5 ही मूळ संख्या आहे. हे उत्तर कोणीही दिलं तर ते बदलणारं उत्तर नाही आहे. 5 ही प्राईम नंबर आहे म्हणजे आहे. सो दिस इज लॉजिकल
कॉन्स्टंट. क्यू सेकंड स्टेटमेंट आहे, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे अगदी त्रिकाल सत्य असणारं हे आहे सेंटेन्स. म्हणजे हे बदलणारं नाही. कोणीही उत्तर दिलं तर हे उत्तर हेच राहणार, त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. याला आपण ट्रू म्हणणार तर ट्रूच राहणार. म्हणून हे लॉजिकल कॉन्स्टंटचं उदाहरण झालं. आता लॉजिकल कनेक्टिव्हचं आम्हाला बघायचे. तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त, टू or more statements can be joined using the connectives and, or, not, but, while, if, then, if and only if हे कनेक्टिव्ह झाले. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांना जोडणारे हे जोड शब्द झाले. त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्हज असं म्हणतो. So these connectives are called logical connectives. Simple statement कशाला म्हणायचं? A statement which does not contain any logical connective is called as simple statement. म्हणजे एखादं स्टेटमेंट असं आहे की ज्यामध्ये एकही कनेक्टिव्ह आला नाही, त्याला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणणार. आता त्याचं उदाहरण बघा. फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. ह्या पूर्ण वाक्यात कुठंच कनेक्टिव्ह आलेलं नाही. अँड नाही, ऑर नाही, इफ नाही, देन नाही, इफ अँड ओनली इफ नाही, बट नाही, काहीच नाही. म्हणून याला आपण सिंपल स्टेटमेंट असं संबोधू. दुसरं उदाहरण बघ. -3 इज ए नॅचरल नंबर. आता भले याचं उत्तर चूक आहे. -3 हा काही नॅचरल नंबर नाही आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स झाली. ते असं नका. फक्त या स्टेटमेंटमध्ये कुठंच आपण कनेक्टिव्ह वापरला नाही, म्हणून हे सिंपल स्टेटमेंट आहे. याचं उत्तर फॉल्स आहे हे निश्चित. एखाद्या स्टेटमेंटचं उत्तर ट्रू किंवा फॉल्स काही पण असू शकतं, पण एक काहीतरी उत्तर असतं, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आणि आपण सध्या चर्चा करतोय सिंपल स्टेटमेंट. सो सिंपल स्टेटमेंट असण्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये कोणीही कनेक्टिव्ह तुम्हाला आढळता कामा नये. त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार, भले ते फॉल्स असलं तरी चालेल. सहावी कन्सेप्ट बघ, कंपाऊंड स्टेटमेंट. ए स्टेटमेंट विच कंटेन्स लॉजिकल कनेक्टिव्स इज कॉल्ड ए कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंटच्या अगदी उलट, एक्झॅक्टली अपोजिट कंपाऊंड स्टेटमेंटची कन्सेप्ट असते. यामध्ये कुणीतरी लॉजिकल कनेक्टिव्स वापरला गेला पाहिजे. अशा स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्स माहिती आहेत, ऑर, अँड, देन, बट, इफ अँड ओनली इफ वगैरे. फॉर एक्झाम्पल बघ बरं, आय विल कम टुमारो ऑर डे आफ्टर टुमारो. यामध्ये ऑर हा कनेक्टिव्ह वापरला आहे दोन स्टेटमेंटच्या मध्ये, म्हणून हे कंपाऊंड स्टेटमेंटचं उदाहरण झालं. सेकंड बघ, इफ यू रन फास्ट देन यू विल विन द रेस. इफ देन हे कनेक्टिव्ह आहे. हे दोन वाक्य जोडताना, हे दोन स्टेटमेंट जोडताना आपण इफ देन या कनेक्टिव्हचा वापर केला. हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, म्हणजे हे झालं कंपाऊंड स्टेटमेंटचं उदाहरण. तिसरं बघ, टुडे इज संडे बट आय हॅव टू गो टू ऑफिस. यामध्ये सुद्धा बट हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण वापरलं आहे या दोन स्टेटमेंटच्या मध्ये, म्हणून हे कंपाऊंड स्टेटमेंटचं उदाहरण झालं. पुढची कन्सेप्ट आहे निगेशन. इफ पी इज एनी स्टेटमेंट देन नॉट पी is called the negation of the statement P. It is denoted by this sign or this. या किंवा या चिन्हाचा वापर करून आपण एखाद्या स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट दर्शवत असतो, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 बघ, तुला पी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट आपण पी, क्यू, आर, एस, टी अशा विविध अक्षरांनी दर्शवत असतो, हे तुला माहीत असलं पाहिजे. सो पी म्हणजे स्टेटमेंट आहे आणि ते असं आहे
आय एम फीलिंग वेल, मला आता बरं वाटतंय, हे स्टेटमेंट आहे. जर तुला याचं निगेशन लिहायचं असेल तर तू त्याला निगेशनचं साईन देशील आणि पी लिहिशील. याचा अर्थ पी या स्टेटमेंटचं हे निगेशन झालं. आणि ते कसं होईल? आय एम नॉट फीलिंग वेल, म्हणजे आय एम फीलिंग वेलचं निगेशन झालं आय एम नॉट फीलिंग वेल. ह्याला कधी कधी आपण असं पण लिहू शकतो बरं का, हेच निगेशनचं पी कसं लिहिणार पण, इट इज नॉट द केस दॅट आय एम फीलिंग वेल, हे असं सुद्धा आपण लिहू शकतो. सेकंड उदाहरण बघ. क्यू हे स्टेटमेंट आहे, टुडे इज संडे. निगेशन त्याचं कसं होईल? टुडे इज नॉट संडे. आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, निगेशन ऑफ निगेशन हे नेहमी ते मूळ स्टेटमेंट होत असतं. सो निगेशन ऑफ निगेशन पी, दॅट मीन्स स्टेटमेंट पी. सो निगेशन ऑफ निगेशन पी कसं लिहू शकतो आपण? इट इज नॉट द केस दॅट, हे निगेशन झालं. आता परत ते निगेशन, आय एम नॉट फीलिंग वेल, म्हणजे निगेशन निगेशन, दॅट इज मूळ स्टेटमेंट. सो इट इज नॉट द केस दॅट आय एम नॉट फीलिंग वेल, याचा सरळ सरळ अर्थ होतो आय एम फीलिंग वेल, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी होणार पी स्टेटमेंट. पुढची कन्सेप्ट आहे कंजंक्शन. आता आपण जेवढेही कनेक्टिव्ज आहेत त्यांच्या बाबतीत बघतो. पहिलं कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन, दॅट इज अँड, आणि त्याचं हे सिम्बॉल आहे. इफ P and Q are two statements, then the compound statement P and Q is called conjunction of P and Q and is denoted by P and Q. या चिन्हाचा वापर करायचा, अँडचं हे चिन्ह आहे. तर दोन स्टेटमेंट आहेत, ते एखाद्या कनेक्टिव्हने जोडले तर त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो, हे तुला माहिती आहे. आणि अँडने जर ते दोन स्टेटमेंट जोडले असतील तर त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो, आणि ते सिम्बॉल आहे हे. आणि याला वाचणार तुम्ही पी अँड क्यू. नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन, जे की ऑर दर्शवत असतं. त्याचं चिन्ह आहे हे. If P and Q are two statements, then the compound statement P or Q is called the disjunction of P and Q. P and Q या दोघांचं ते डिसजंक्शन स्टेटमेंट आहे असं आपण म्हणतो, अँड इट इज डिनोटेड बाय P or Q या चिन्हाचा वापर करतो, दॅट इज ऑरचा. पुढं नेक्स्ट आहे बघ कंडिशनल स्टेटमेंट, जे की इफ डॅश 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 देन चा आपण यूज त्यामध्ये करत असतो. इट इज डिनोटेड बाय दिस ॲरो. यालाच आपण इम्प्लिकेशन, या चिन्हाला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंटला इम्प्लिकेशन असं म्हणत असतो. ते काय? इफ पी अँड क्यू आर टू statements, then the compound statement if P then Q is called the conditional statement or implication, and it is denoted by P implies Q. हे इम्प्लिकेशनचं जे चिन्ह आहे आणि हे स्टेटमेंट आपण वाचतो कसं? वी रीड P इम्प्लिकेशन क्यू ॲज, कसं वाचतो? पी इम्प्लाइज क्यू. हे नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, दॅट इज बाय कंडिशनल स्टेटमेंट. यालाच आपण डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणत असतो. हे इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह जर वापरलं तर
ते बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे असं आपण म्हणणार आणि डिनोटेड बाय डबल ॲरो, दॅट इज डबल इम्प्लिकेशन. दोन्ही साईडला ॲरो असणारं चिन्ह म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंटचं आणि डबल इम्प्लिकेशनचं आहे असं आपण म्हणू शकतो. If P and Q are two statements, then the compound statement P if and only if is called by conditional statement. It is denoted by this symbol P double implication Q. Next आम्हाला बघायचं आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए कंडिशनल स्टेटमेंट. If P and Q are two statements and P implies Q, then number one, the conditional statement Q implies P is called converse of P implication Q. म्हणजे P implication Q असं जर तुला दिलंय एखादं कंडिशनल स्टेटमेंट तर ह्यांचा क्रम तू बदलायचास. म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला घ्यायचा. असं क्रम बदललेलं जे कंडिशनल स्टेटमेंट बनतं त्याला आपण कॉन्व्हर्स ऑफ धिस कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. देन द कंडिशनल स्टेटमेंट negation of P implies negation of Q is called inverse of P implication Q. म्हणजे P implies Q असं जर कंडिशनल स्टेटमेंट तुला दिलं तर इथंच दोघांचं निगेशन लिहायचं. निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q. ह्यांचा क्रम बदलायची गरज नाही, फक्त इथं निगेशन इथे निगेशन, त्याला आपण इनव्हर्स ऑफ दिस इम्प्लिकेशन असं म्हणणार. नेक्स्ट द कंडिशनल स्टेटमेंट निगेशन ऑफ Q implies negation of P is called contrapositive of P implies Q. म्हणजे P implies Q हे कंडिशनल स्टेटमेंट दिलं त्याचे क्रम पहिल्यांदा बदला आणि दोघांचं निगेशन लिहा, त्याला आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणणार. म्हणजे निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P असं याला लिहिणार. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघ प्रपोजिशनल फॉर्म. हे प्रपोजिशनल फॉर्म म्हणजे प्रपोजिशनल फंक्शन. An expression constructed from logical variables P, Q, R dash dash and logical connectives and or negation, implication, double implication is called propositional form or propositional function. एक्झाम्पल बघ हे, यामध्ये लॉजिकल व्हॅरिएबल्स हे P, Qचा वापर आपण केला आणि लॉजिकल कनेक्टिव्स सुद्धा वापरलेत. ह्या एक्सप्रेशनला आपण प्रपोजिशनल फॉर्म किंवा प्रपोजिशनल फंक्शन असं म्हणणार. सेकंड पण बघ, यामध्ये P, Q या लॉजिकल व्हॅरिएबलचा वापर आहे आणि हे कनेक्टिव्स आपण वापरलेत. हे एक्सप्रेशन म्हणजे प्रपोजिशनल फॉर्म किंवा प्रपोजिशनल फंक्शन होय. एक क्वेश्चन बघा प्रिपेअर ट्रूथ टेबलवर. सो ट्रूथ टेबल कसा बनवायचा? प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न असा दिलेला आहे P implies Q and Q and this implies P. हा आहे तो स्टेटमेंट पॅटर्न. आता बघा बरं का, इन दिस स्टेटमेंट पॅटर्न नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2. म्हणजे किती स्टेटमेंट दिसतात याच्यामध्ये? P आणि Q, फक्त हे दोन स्टेटमेंट दिसतात. सो P अँड Q आर 2 स्टेटमेंट्स ज्याला आपण N ने डिनोट करू. नंबर ऑफ स्टेटमेंट 2. नंबर ऑफ कनेक्टिव्स आर 3. बघा बरं का, एकदा इम्प्लिकेशनचं आहे, अँडचं आहे, परत इम्प्लिकेशनचं आहे. इम्प्लिकेशन, अँड आणि परत इम्प्लिकेशन म्हणजे 3 कनेक्टिव्स या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण ह्यामध्ये नंबर ऑफ रोज टेबल तयार करत असताना नंबर ऑफ रोज कसे घेतो असतो माहिती का? 2 raised to n. n किती आहे? 2.
सो 2:2 दॅट इज 4 रोज आम्हाला घ्यावे लागतील आणि कॉलम्स किती घ्यावे लागतील 2 स्टेटमेंटचे 3 कनेक्टिव्हचे यांची ॲडिशन केल्यावर नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ज मिळून नंबर ऑफ कॉलम्स तयार होत असतात म्हणजे 5. हे सूत्र लक्षात ठेवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण नंबर ऑफ रोज घेतो टोटल नंबर ऑफ रोज आपले 4 आहेत त्यापैकी पहिल्या 2 रो ट्रू घ्यायच्या आणि नेक्स्ट 2 रोज एफ घ्यायच्या इन पी. पी ह्या कॉलममध्ये 4 रो पैकी निम्मे निम्मे घ्यायचे. पहिलं ट्रू म्हणजे 2 ट्रू आणि दुसरे 2 हे फॉल्स राहतील एफ. क्यूमध्ये काय घ्यायचं क्यूच्या कॉलममध्ये घेत असताना हे ट्रू आणि फॉल्स अल्टरनेटिव्ह घेत राहायचे म्हणजे परत 2च्या निम्म करायचं 2चे निम्म 1 म्हणून ट्रू फॉल्स असे 4 क्यूमध्ये येतील. तर अशा रीतीनं 1 2 3 4 5 कॉलम मी तयार केलेत आणि 1 2 3 आणि 4 रोज मी तयार केल्या. पी स्टेटमेंट घेताना आपलं ठरलं होतं काय घ्यायचं 2 टी घ्यायचे तर 2 एफ घ्यायचे टोटल नंबर ऑफ 4 घ्यायचे म्हणून आपण इथे 4 घेतले. क्यूमध्ये काय घ्यायचं ह्याच्या निम्म टी घ्यायचे. आता 2 टी आहेत मग तो एकच घ्यायचा मग टी एफ असं क्यू या कॉलममध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज येतील. मग आता पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशनचं रूल या ठिकाणी वापरला आपण. हे पहिलं आपण तयार करतो पी इम्प्लाइज क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशनचा रूल तुला माहिती आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स म्हणजे बघ या इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स आणि अदरवाईज ट्रू म्हणून पहिला ट्रू दुसरा फॉल्स केवळ या रोमध्येच तयार होतो म्हणून इथंच मी एफ लिहिला बाकीच्या ठिकाणी मी ट्रू लिहिलेला आहे. त्यानंतर असा हा टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला पुढचं करायचं या दोघांचा अँड म्हणजे ह्याचा आणि क्यूचा मिळून आपल्याला अँड हे कनेक्टिव्ह वापरून एक कॉलम तयार करायचा आहे. तर आता अँडचा रूल काय सांगतो दोन्हीही ट्रू तरच ट्रू म्हणजे हा आणि हा ट्रू आहे म्हणून इथं ट्रू लिहिला अदरवाईज फॉल्स लिहायचा असतो म्हणून इथं एफ तर फॉल्स लिहिला. परत हे बघ दोन्हीही ट्रू हा आणि हा ट्रू आहेत म्हणून इथं मी ट्रू लिहिला इथं मात्र तसं नाही म्हणून इथं एफ लिहिला. म्हणजे अँडचा रूल असतो दोन्हीही ट्रू तर ट्रू अदरवाईज फॉल्स. त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण स्टेटमेंट 5व्या कॉलममध्ये बनवायचं आहे आणि 5वा कॉलम हा या संपूर्णचा होणार म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू याचा इम्प्लिकेशन याच्याशी घ्यायचा पीशी म्हणजे आम्हाला हे दोघं कन्सिडर करावे लागतील. आणि इम्प्लिकेशनचा रूल तुला माहिती आहे की पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स तर फॉल्स अदरवाईज ट्रू. हा पहिला हे बघ इम्प्लिकेशनचं चिन्ह हा दुसरा म्हणजे हा याला पहिला कन्सिडर कर याला दुसरा कन्सिडर कर आणि दोन्हीपैकी नीट विचार कर पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठं आहे या इथं आहे पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स केवळ इथंच एफ येणार अदरवाईज टी येणार आणि अशा रीतीनं हा ट्रूथ टेबल आपण या स्टेटमेंट पॅटर्नसाठी बनवला.